राम राम. हॅलो, नमस्कार. स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. आज खूप ठिकाणाहून मी तुम्हाला वेलकम केलेलं आहे. पण काय आहे ना, रोज तेच तेच रुटीन दाखवून तुम्हाला कंटाळ यायला नको. म्हणून म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करूया. पण तरी सुद्धा आपल्या सगळ्या व्हिडिओवर अगदी प्रेमाने आपले सगळे फ्रेंड्स म्हणजे आपली YouTubeची फॅमिली कमेंट करून सांगते, की आम्हाला तुझं रेग्युलर जे रोजचं रुटीन आहे, त्याच्याबद्दलचे व्हिडिओ बघायला आवडतील. म्हणून म्हटलं, की जरा वेगवेगळ्या ठिकाणाहून शॉर्टकटमध्ये का होईना वेलकम करावं, जेणेकरून तुम्हाला कळेल, की मी काय-काय केलं. म्हणजे मी घरून निघाले, गाडीत बसले, ट्रॅव्हल केलं, इथे पोहोचले आणि आता मी मेकअपला बसते. सो आजचं स्पेशल काय आहे, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, की आपण अवॉर्ड फंक्शनमधले जे काही डान्स होते त्याची रिहर्सल केली, त्याचं शूट केलं आणि आज ॲक्चुअल अवॉर्ड फंक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला नॉमिनेशन आहे. बघूया आज आपल्याला अवॉर्ड मिळतंय का ते? पण त्याआधी गेट रेडी विथ मी फॉर स्टार प्रवाह पुरस्कार. तर तुम्हाला माहितीच असेल, की स्टार प्रवाह चॅनल आम्हाला नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं. म्हणजे दरवेळी आम्हाला वेगवेगळ्या थीम्स देतं, कलर्स देतं, एलिमेंट्स करायला सांगतं आणि त्याचे पण पुन्हा अवॉर्ड्स असतात. म्हणजे मागच्या वेळी आम्हाला बक्षीस मिळालेलं होतं बेस्ट ड्रेससाठी, कारण आम्ही एकसारखे मुंडावळ्या घालून गेलेलो होतो. तर यावेळी आम्हाला त्यांनी कुठलाही रंग सांगितलेला नाहीये किंवा अ, काय म्हणतात त्याला, रंगाचं कंपल्शन केलेलं नाहीये. पण यावेळी सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही वेस्टर्न थीममध्ये तयार होऊन यायचंय. म्हटलं चला रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं लूक असावं, कारण मालिकांमध्ये खूप ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न फार तर किंवा ट्रेडिशनलमध्ये थोडंसं स्टायलिश असं लूक आपण करत असतो. पण आज आपण पूर्ण वेस्टर्न लूकमध्ये रेडी होणार आहोत. त्यामुळे बेसिक तर प्रिपरेशन जे रोजचं आपलं आहेच आहे, ते आपण करतोय. म्हणजे आपण आधी मी काय लावलंय तर अ, कोरफडचं जेल लावलंय. आता हे मॉइश्चरायझर लावलंय. आता मी स्किन प्रिपेअर करते. तोपर्यंत तुम्ही छान व्यवस्थित सगळी कामं आटपून बसा, कारण आपल्याला छान व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्या BTS बघायच्या आहेत. अवॉर्ड फंक्शनला काय-काय होतं, काय नाही हे सगळं बघायचं आहे. आणि तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. करून ठेवा. तोपर्यंत मी स्किन प्रिपेअर करून येतेच. आज थोडा खास लूक करायचा आहे. काय तो पण कळेल. हां, तर आपली स्किन प्रिपेअर करून झालेली आहे. तर मगाशी म्हणाल्याप्रमाणे आज आपल्याला थोडासा वेगळा वेस्टर्न लूक क्रिएट करायचा आहे, तो पण रेड कार्पेटसाठी. त्यामुळे मी विचार करते आज आपण थोडासा कॅट आय लूक द्यावा का? म्हणजे ज्या पद्धतीचा माझा कॉस्ट्यूम आहे, त्याप्रमाणे कॅट आय लूक आणि कॅरेक्टर जे मी सीरियलमध्ये करते, की निगेटिव्ह रम्या, तर त्यानुसार तो लूक जरा छान वाटेल. मग अशा वेळी आपण काय करतो, की म्हणजे आधी पूर्ण डोळ्यांचा मेकअप करून घ्यायचा. जेणेकरून कसं काय, यामध्ये थोडंसं स्टायलिश आपण जर करायला काही शिमर लावावं लागलं किंवा काय, ते सगळं खाली पडतं आणि जर आधी बेस केलेला असेल तर ते सगळं त्याच्यावर पडतं. नंतर पुसताना मग बेस नीट बसलेला नसेल किंवा पुसला गेला तर त्याचे डाग पडतात. त्यामुळे आधी आपण आय मेकअप करून घेणार आहोत. तर मी आयलॅश वगैरे सगळं लावणार आहे आणि कॅट आय लूक देणार आहे. तर आपण आधी आय शॅडो करून घेऊया. मी खरं तर स्वतःच्या चेहऱ्यावर असा इतका वेस्टर्न लूक पहिल्यांदाच ट्राय करते असं वाटतंय मला. मलाही माहीत नाही आहे नेमकं कसं दिसणार आहे. पण बघूया, प्रयत्न करत राहिलं पाहिजे वेगळे लुक्स. हे बघा, हे आपण आय शॅडो करून घेतलेले आहेत. मे बी तुम्हाला आत्ता लूक कळणार नाही, की उलटं कसं काय. आपण जनरली पिंक इकडे देतो, इथे डार्क करतो. आजचा मी तुम्हाला म्हणाले, की वेस्टर्न जो लूक द्यायचा आहे, त्यात आपला ज्या रंगाचा ड्रेस आहे, मी त्याप्रमाणे केलंय. पूर्ण झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल. तो आवडतो की नाही हे सांगायचं आहेच आहे तुम्हाला कमेंटमध्ये. पण हे आय शॅडो झालेत. आता आपण पुढे जसं मी म्हणाले, की आज आपण थोडासा कॅट आय लूक द्यायचा आहे. तर त्याची स्पेशालिटी काय आहे, की मधून म्हणजे आपल्या डोळ्याच्या मध्यभागापासून इकडे लायनर असं थोडंसं तिरकं लांब असं लायनर लागतं त्याचं. पूर्ण इथून टिपिकल नाही लागत. तर ते एवढंच मग असं मांजराच्या अशा डोळ्यांसारखे असं ते थोडेसे हायलाइट झाल्यासारखे दिसतात.
तर तो लूक क्रिएट करायचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. तो थोडासा रेड कार्पेट आणि अशा मोठ्या फंक्शन्सला वेस्टर्नवरती छान वाटतं असं मला वाटतं. आणि पुढे हलका आपण ब्राउन मर्ज करून ते करणार आहोत. आधी माहिती यासाठी सांगितली, की आपल्याला पटकन तयार व्हायचंय आणि तयार व्हायच्या आधी म्हटलं सांगून टाकून पटपट मध्ये मी स्पीडमध्ये करू शकेन. करताना आणि बोलताना या गोष्टी सॉरी आज जरा खूप हे होते कारण कसं आहे मी गेले 15 दिवस डे नाईट शूट करतेय. काल दिवसभर प्री शूट झालंय, रात्रभर शूट झालंय, सकाळी 6:00-6:30ला पॅकअप झालंय आणि आत्ता 9:30-10 वाजता मी ऑलरेडी पुन्हा रेडी व्हायला बसले. 2च तास मध्ये मिळाले, त्यात 1 तास अंघोळ आणि फ्रेश व्हायला झोपलीये मी 1च तास. त्यामुळे थोडंसं असं होतंय. पण तरीही आपल्या हक्काच्या गप्पा आणि जो आपण लूक क्रिएट करतोय हे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणं ह्याच्याशिवाय उत्साही काम दुसरं काही नाही. म्हणून मी म्हटलं की हे करत करतच आपण करूया. तर बाकी मध्ये काय असं जरा झालं प्लीज अवॉइड. सो आता आपण पुढे लायनर करायला घेऊयात. ओके. मी खरं सांगू का? कॅट आय बरोबरच म्हणजे अशी लांब मागे शेपूट काढलेली होती आणि ती शेपूट आहे ना लायनरची, ती एंडला थोडीशी अशी माशाच्या शेपटीसारखी पण आकार दिलेला होता. म्हटलं बघूया, ट्राय करायचंच आहे तर आणखीन जरा डिटेलमध्ये. तर आज आपण जो लुक क्रिएट करणार आहोत त्याच्या आय शॅडोज आणि आय लायनर आपण असं केलंय. इथे पुढे फक्त मी ब्राऊन पेन्सिल थोडीशी मर्ज केली आहे आणि इथे डार्क ब्लॅकनी लाईन केलेली आहे. ओव्हरऑल सगळं हेअरस्टाईल आणि हे झाल्यावर तुम्हाला दिसेल की फरक काय आहे. पण आपले आय शॅडोज झाल्यात. बाकी पुढे बघत राहा की आपण अजून काय काय करायचं आहे. तर बेसिकली मस्कारा आणि आपण थोडेसे हेवी लॅश पण क्रिएट करणार आहोत याच्यामध्ये, जेणेकरून तो असा एकदम काय म्हणा शार्प असा लुक यावा. तर ते करते. जे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय, तुम्हाला आठवते की नाही माहित नाही, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मेकअपच्या आपल्या, की जर आपल्याला हाय व्हॉल्यूम लॅश हवे असतील तर 2 वेगवेगळे, एक लिक्विडवाला आणि एक थिकनेस देणारा, असे 2 वेगवेगळे मस्काराचे लेयर जर लावले तर थिकनेस खूप चांगली वाढते. तर आपण तसं लावतो. तर बेसिक डोळ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करून झालेल्या आहेत, जेणेकरून आता आपण बेसला म्हणजे बेसला आपण सुरुवात करणार आहोत. आता त्यामुळे ह्या नको असलेल्या गोष्टी, तर बघा इथे चमकी वगैरे पडलेली आहे जर तुम्हाला दिसते, तर ही सगळी चमकी आपण आता बेस करायच्या आधी क्लीन करून म्हणजे व्यवस्थित आता बेस लावू शकतो आपण. त्याच्यावर पडलं असतं नाही तर, जे मी मगाशी म्हणत होते. तर आपण बेस करणार आहोत आणि या लुकमध्ये आपण कटिंग्स वगैरे थोडेसे शार्प करणार आहोत एकदम. त्यामुळे ते तुम्ही बेसिक आपण आधी कॉन्टुरिंग आणि याबद्दल सांगितलेलं आहेच. तर मी आता पटपट बेस करून घेते. हे आपण अंडर आईज व्यवस्थित कव्हर करून घेतलेले आहेत. खूप जागरणांमुळे जरा जास्त काळा दिसतंय. आणि आज मी म्हणाले तसं अगदी 1च तास झोपली आहे मी. आता आपण बेस करून घेतोय पुढे. आउटडोअर खूप असणार आहे, त्यामुळे आज मी क्रायलॉनचाच बेस करणार आहे. पण रोज आमचं शूटिंग इनडोअर असतं, 24 तास ऑलमोस्ट AC मध्ये असतो आम्ही. पण आज रेड कार्पेट आणि हे सगळं आउटडोअर उन्हात असणार आहे आणि मला लगेच घाम येतो खूप. त्यामुळे आज मी क्रायलॉनचे बेस असे मिळतात, जे साधारण हे बेस उन्हात आउटडोअरच्या शूटिंगसाठी माझ्या स्किनला बरे पडतात. हे आपण आता पूर्ण बेस करून घेऊ. नॅचरल जेवढे आता बघितलं, लावल्यावर कळणार पण नाही की लावलंय, तेवढं छान मॅच व्हायला पाहिजे. तर माझ्यासारखा स्किन टोन असेल तर 28 नंबर तुम्हाला अगदीच मॅच होईल. मी हायलाइट वेगळ्या ह्यानी करते थोडंसं मर्ज करून, पण जनरल ओव्हरऑल स्किन कलर हा बेस व्यवस्थित लावून झालाय आपला.
आता मी जसं म्हणाले, की आपण थोडंसं नोज कटिंग आणि फेस कट जो आहे, कटिंग आपण थोडंसं शार्प करणार आहोत. बघितलं आपण किती वेळ झाला तयार होतोय. आणि ह्या मॅडम, जे मी नेहमी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये, आज लेट असले मी. काल एक मिनिट. लवकर होते. काल लवकर नेहमीच होते. किती वाजलेत आता? किती वाजले? तिच्या घड्याळात बघून सांग. किती वाजले? 11:30. भेटायची वेळ ठरली होती 10. 1.5 तास लेट आहे. मी तुम्हाला घड्याळात वेळ दाखवू शकते. हे बघा, 11:30 31 झालेत. 1.5 तास लेट आहे हे. कसं करायचं सांगा मी काम? बिचारी मी रात्रंदिवस काम करून 1 तास झोपून इथे वेळेत आले. जेव्हा की मी म्हटलं होतं की जरा मी उशीर येईल, तर ही उशीर आली. मी विरारवर नाही येते. माझ्या आयुष्यात स्ट्रगलच वेगळा आहे. अगदी वेगळ्या प्रांतात नाही येते मी, असं माझं असतं. सो प्लीज. जाऊ दे, या गोष्टीसाठी आपण माफ करू. आपलीच पोरगी. तुम्ही पुढचा मेकअप बघा, जाल पळून. थांबा. आणि मग नेहमीप्रमाणे ती आली, की आमच्या गप्पा सुरू होतात हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे गप्पा मारत मारत मी थोडंसं कटिंग केलं, त्याच्यानंतर मी ब्लश ऑन लावलं. तसं तर शूट करायला वर्षा आली आहे. म्हणलं जरा उन्हातानातून आली आहे, विरारवरून वगैरे, हे जे काय कौतुक झालंय मगाशी, पण तिला 5 मिनिटं आराम देऊया. आणि बेस तयार झालाय. आपण ह्याच्यावर थोडंसं असं फिक्सर मारून ठेवणार आहे, की जेणेकरून दिवसभर उन्हात वगैरे जायचंय तर तो हलणार नाही. ही माझी वाळवण्याची पद्धत आहे. आपला पंखा हरवला ना गिरनारच्या ट्रिपमध्ये, त्यामुळे आता हातानेच चालू आहे. मला खूप मस्त एकदम जॅपनीज स्टाईलमध्ये परफेक्ट टेम्परेचर, परफेक्ट टेस्ट, आणि मी साखर सोडलेली असल्यामुळे थोडंसं मध घालून किती छान ग्रीन टी आणून दिली आहे. कोणी दिली आहे माहिती का? पार्थने. सिरियलमधला नाही हा, ती आमची मंजू ताई आहे ना, सिरियलमधली मंजू मावशी, तिचा खरा मुलगा, त्याचंही नाव पार्थ आहे. आणि त्यांनी इतक्या प्रेमाने, मी जेव्हा जेव्हा तिच्याकडे येते ना, तेव्हा तेव्हा प्रेमाने माझ्यासाठी खास तो ही ग्रीन टी बनवून आणतो. सो थँक्यू. हे स्पेशल लव्ह आहे. थँक्यू. या पार्थवर खरं प्रेम करते रम्या, माहिती का? कमाल. मी विचार करते लिपस्टिक थोडी डार्क ठेवावी आज. बघूया. मी तुमच्याशी बोलते आणि हिला वाटले मी हिच्याशी बोलते. लक्ष नाही, फोन मध्ये लक्ष आहे. असू दे, पण काय, गप्पा महत्वाच्या. चॅनलचं नावच आहे गपशप विथ कश्मीरा कुलकर्णी. तुम्ही गप्पा मारा किंवा हे गप्पा मारेल. लिपस्टिक डार्क करतोय हे महत्वाचं. आणि ह्या आमच्या ताई आलेल्या आहेत, राधाताई. खूप अनुभवी अशा हेअर दिदी आहेत. माझ्या वामा फिल्मसाठी पण याच होत्या. ह्या कमाल हेअर करतात. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच होतेत ना, केसांवर होणारे अत्याचार आम्ही त्यांना दाखवले होते. आज राधाताई केसांवर अत्याचार करतायत. काय करणार, त्याशिवाय तो लुकच येऊ शकत नाही. तर बघूया आज राधाताई नंतर काय लुक होतोय, दाखवणार आहे मी. तुम्ही मगाशी सांगितलं ना, लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणून, तोपर्यंत आम्ही तयार होतोय. आणि हा आहे आपला फायनल ड्रेस घातल्यानंतर, कम्प्लीट मेकअप झाल्यानंतर आणि हेअर झाल्यानंतरचा रेड कार्पेट लुक. ही डायमंड ज्वेलरी याच्यावरती मी घालायचं डिसाईड केलेलं होतं. सो हा आपला स्टार प्रवाह पुरस्कारचा रेड कार्पेट लुक आहे. तो कसा वाटतो तो कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे अजून रेड कार्पेटमध्ये काय काय मजा होणार आहे हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. सो नाव रम्या इज रेडी फॉर रेड कार्पेट इन रेड ड्रेस. चला. एवढं सगळं तयार होऊन लवाजमा घेऊन आम्ही निघालेलो आहोत लोकेशनला. बघा, उन्हातानाचे आम्ही एवढे हसतमुख चेहऱ्याने एवढं सगळं घेऊन आलेलो आहोत. आणि खूप गोड माझी मैत्रीण भेटली आहे. तुम्ही पाहिलं असेलच आम्हाला काव्यांजलीमध्ये.
सो आम्ही सगळे वेस्टर्न लुकमध्ये असणार आहोत, काही मालिकेची पात्र सोडून. आणि खूप वर्षभरा किती 2 वर्षानंतर परत 2 सवती आणि छानपैकी बॅकड्रॉप आणि ह्याच्यावर थोडासा फोटो सेशनचा ड्रामा केला आम्ही. म्हणजे कसं एवढं आपण आता तयार होतो तर त्यासाठी जरा फोटोज नको का द्यायला. आणि आणखीन एक माझी मैत्रीण भेटली, तुम्हाला माहितीच आहे आपली रुजुता ताईची मुलगी आहे ही साजिरी. आणि आम्ही फायनली आतमध्ये एंट्री केलेली आहे. अरे नाना भेटले आम्हाला छान. सगळे आर्टिस्ट भेटतातच इथे म्हणा. मी पण असा काहीतरी वेगळा लुक पहिल्यांदाच केला होता. सो मला सांगा बरं का की कसा वाटतोय हा ड्रेस. मी थीमनुसार तयार होण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि हे बघा, असे बरेच इन्फ्लुएन्सर्स आर्टिस्ट तिथे आलेले होते प्रमोट करण्यासाठी आणि त्यांची खूप छान भेट झाली तिथे. आणि येस, आपल्या सगळ्यांचे लाडके सतीश सर. आणि आमची टीम छान एकत्र आता बसली आहे, अवॉर्डसाठी तयार आहे. मामी कमालच डान्स करते. तिचा डान्स परफॉर्मन्स पाहिला असेलच तुम्ही. आमच्या सगळ्यांचे प्री शूट झाले होते, पण काही डान्स तिथे लाईव्ह होते समोर, त्यामुळे आम्ही मस्त डान्स एन्जॉय करत होतो. आणि स्वतःचं आयुष्य कुटुंब बाजूला ठेवून दिवस रात्र कला क्षेत्रासाठी राबणाऱ्या कलाकारांचा मान सन्मान स्टार प्रवाहने यावर्षी केला. महाराष्ट्राची महामालिका ही फार काटेकी टक्कर आहे आणि अत्यंत थोड्या फरकाने हा निकाल लागलेला आहे. हे मला नमूद करावं लागतं. सॉरी, लग्नानंतर होईलच तुम्हाला खरंच सांगते, या वर्षीचं हे जे अवॉर्ड आहे महाराष्ट्राची महामालिका, हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे. तुम्ही आम्हा सगळ्या कलाकारांना, आमच्या पूर्ण टीमला, मालिकेला उचलून धरल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची महामालिका म्हणून हे अवॉर्ड घेण्याचा मान आम्हाला मिळाला. थँक्यू. आणि अशा रीतीने आमचा आजचा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे आणि तुमच्या प्रेमामुळे आम्हाला महाराष्ट्राची महामालिका हा अवॉर्ड मिळालेला. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. आणि बघितलं ना, हा वर्षाव जी तुम्ही नेहमी ऐकता की आम्ही इतके तास शूट करतो, ही मेहनत करतो, त्याच्यासाठी स्टार प्रवाहाने पुष्प वर्षाव करून आमचं कौतुक केलेलं आहे. सो थँक्यू स्टार प्रवाह, थँक्यू आमची 7 सेन्स मीडिया प्रोडक्शन, थँक्यू पूर्ण ऑडियन्स या सगळ्या उत्साहासाठी, प्रेमासाठी. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा तुम्ही मला कमेंट्समध्ये. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. बाय.